नमस्कार सर्वांना, जय शिवराय, जय शंभूराजे. तुम्ही म्हणसाल आज ही सकाळ सकाळी असलं पातेल्यातलं पांढरं पांढरं आम्हाला का दाखवा लागले. तर हे पांढरं पांढरं आहे म्हशीच्या दुधाचं मस्तपैकी गावरान ताक आणि ही ताकावरचं लोणी. मस्तपैकी आता आपण बनवणार आहे तूप आणि ते लोणी धुतलेलं असं हे खडूळ पाणी. आणि इथं आहे हे आपलं केटलीतलं दूध आणि हे आम्ही दूध पण घालतो आणि लोणी पण बनवतो, म्हणजे तूप बनवतो मस्तपैकी. तर मी आता ठेवलेला आहे गॅसवरती तूप कढायला. तूप कशा पद्धतीने कढवतात मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. तर तुमच्या घरी असं बनवतात का का वेगळी ट्रिक काय असते ती पण मला सांगा. आणि हे थोडंसं गरम झाल्यानंतर थोडंसं हलवून घेतलं म्हणजे जास्त करपणार नाही आहे. आणि त्यानंतर हे तूप आता पूर्णपणे म्हणजे तयार झालेलं आहे. कसं वरती हे होतं आहे बघा, बघू शकता. आता हे चेक झालं का यासाठी मी थोडासा पाण्याचा एक टिपका त्यात टाकते. ते बघा कसं झालं, बुडबुडी आली का नाही मग म्हणायचं तूप व्यवस्थित आपलं कडून झालेलं आहे. मग कडून झालेलं तूप आता त्यातमध्ये माझ्या घरात होत्या वेलच्या, मग मी ही वेलची टाकली. तुम्ही खायचं पान, तुळशीचा पाला पण टाकू शकता. मग मी तर असं बनवते गावरान ओरिजिनल काय म्हणतात त्याला, गावठी म्हशीचं मस्तपैकी तूप आणि खमंग असा वास येत आहे. असं चाळण घ्यायची आणि एका भांड्यात शोधून घ्यायचं आणि इकडं आपलं तूप तयार झालेलं आहे. अरे 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 धक्का लागतो का काय? उलटं झालं, धक्का लागलाच. बाय.